नमस्कार मित्रांनो, MPSC कृषी सेवा 2024चा निकाल नुकताच जाहीर झालेला आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। या व्हिडिओमध्ये आपण कॅटेगरी वाईज कट ऑफ किती आहे आणि त्यासोबतच महत्त्वाच्या जे काही सूचना असणार आहेत ते आपण बघणार आहोत। ही परीक्षा 18 मे 2025 रोजी घेण्यात आली होती। परीक्षा क्रमांक 055/2025 कृषी सेवा मुख्य परीक्षा 2024 याची होती। तर याचा रिझल्ट हा 24 डिसेंबर 2025 रोजी जाहीर करण्यात आला आहे। त्यासोबतच प्रशासकीय कारणास्तव 3 उमेदवारांचा निकाल हा राखून ठेवण्यात आलेला आहे। ॲग्री MPSC म्हणजेच कृषी सेवाचा सिलेबस आणि त्याचे सर्व प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आपण आपल्या ॲग्रोमाइंड वेबसाईटवर अपलोड केलेले आहेत आणि त्याची लिंक आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तेथून तुम्ही ते डाउनलोड करून घेऊ शकता। चला तर आता आपण पाहूया कॅटेगरी वाईज कट ऑफ किती आहे आणि त्यासोबतच आपण स्पोर्ट कोटा, ऑर्फन या सर्वांचा कट ऑफ किती लागलेला आहे हे पण या व्हिडिओ थ्रू आपण बघणार आहोत। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवट आपण सांगणार आहे पुढील कृषी सेवासाठी सेफ स्कोर किती ग्राह्य धरावा किंवा सेफ स्कोर किती असू शकतो त्याबद्दल आपण व्हिडिओला लास्टला बघणार आहे। तर चला तर आता आपण बघूया कॅटेगरी वाईज किती कट ऑफ आहे। तर फर्स्ट तर ओपन कॅटेगरीसाठीचा कट ऑफ पाहूया। तर ओपन जनरलचा कट ऑफ आहे 275 मार्क्स आणि ओपन फिमेलचा कट ऑफ आहे 286 मार्क्स। आता ओपन जनरलच्या कंपॅरिझनमध्ये फिमेलचा कट ऑफ हा खूप जास्त लागलेला आहे। अगेन्स्ट स्पोर्ट कोटा ग्रुप एचा कट ऑफ आहे 274 आणि स्पोर्ट ग्रुप बीचा कट ऑफ आहे 176। आता फिमेलचा हा कट ऑफ जनरलपेक्षा जास्त आहे, म्हणजे कॉम्पिटिशन आपल्याला खूप टफ बघायला इथे मिळत आहे। आता SC ST कॅटेगरीसाठी आपण कट ऑफ बघूया। तर SC कॅटेगरीमध्ये SC जनरलसाठी कट ऑफ आहे 211 मार्क्स आणि SC फिमेलसाठी कट ऑफ आहे 229 मार्क। तर ST कॅटेगरीसाठी ST जनरलसाठी कट ऑफ आहे 174 मार्क्स आणि ST फिमेलसाठी कट ऑफ आहे 184 मार्क्स। फिमेल कट ऑफ इथेही जनरलपेक्षा जास्त दिसतोय। आता VJNT कॅटेगरीसाठी आपण कट ऑफ बघूया। तर त्याच्या DTA मध्ये आपल्याला जनरलसाठी बघायला मिळत आहे 245 मार्क्स आणि फिमेलसाठी बघायला मिळत आहे 205 मार्क्स। तर NTB कॅटेगरीसाठी आपण बघूया। NTB मध्ये आपल्याला जनरलसाठी 235 मार्क्स आणि फिमेलसाठी आपल्याला बघायला मिळतोय 218 मार्क्स। तर NTC मध्ये आपल्याला जनरलसाठी 233 मार्क्स आणि फिमेलसाठी 237 मार्क्स। तर NTD मध्ये आपल्याला जनरलसाठी 199 मार्क्स आणि फिमेलमध्ये आपल्याला 177 मार्क्स असा बघायला मिळतोय। तर NTC फिमेल कट ऑफ हा जनरलपेक्षा जास्त आहे, तुम्ही हे लक्षात ठेवा। आता आपण बघूया OBC, SBC, EWS साठी कट ऑफ किती आहे। तर फर्स्ट तर OBC मध्ये आपल्याला जनरलसाठी कट ऑफ आहे 217 मार्क्स, फिमेलसाठी कट ऑफ आहे 208 मार्क्स। तर त्याच्यात आपल्याला स्पोर्ट ग्रुप बी मध्ये आपल्याला 79 कट ऑफ बघायला मिळतोय आणि अगेन्स्ट स्पोर्ट मध्ये आपल्याला 213 हा बघायला मिळतोय। तर SBC मध्ये आपल्याला जनरलसाठी 172 मार्क्स आणि फिमेलसाठी 192 मार्क्स असा कट ऑफ बघायला मिळतोय। तर EWS साठी तर EWSचा कट ऑफ आपल्याला जनरलसाठी 179 मार्क्स आणि फिमेलसाठी तर 208 मार्क्स असा बघायला मिळतोय। त्याच्यात स्पोर्ट ग्रुप बी साठी आपल्याला 90 मार्क्स असा EWS साठी कट ऑफ बघायला मिळतोय। तर SCBC कॅटेगरीसाठी आता आपण कट ऑफ बघूया। तर SCBC जनरलसाठी 240 मार्क्स, SCBC फिमेलसाठी 253 मार्क्स आणि अगेन्स्ट स्पोर्टसाठी 238 मार्क्स असा बघायला मिळतोय। आता SCBC फिमेल कट ऑफ खूप हाय आहे। आता दिव्यांग कट ऑफ दिव्यांग कट ऑफ मध्ये आपल्याला टाईप ए मध्ये आपल्याला 172 मार्क्सचा कट ऑफ बघायला मिळतोय। टाईप बी साठी 95 मार्क्स, टाईप सी साठी 250 मार्क्स म्हणजे 250 मार्क्स आणि टाईप डी अँड ई साठी 119 मार्क्स असा बघायला मिळतोय। आता ऑर्फन मध्ये आपल्याला टाईप ए आणि बी साठी आपल्याला 178 मार्क्स असा बघायला मिळतोय। तर अगेन्स्ट टाईप ए अँड बी साठी आपल्याला 122 मार्क्स असा बघायला मिळतोय। तर टाईप सी साठी आपल्याला 181 असा कट ऑफ हा बघायला मिळतोय। तर ओव्हरऑल ॲनालिसिस आणि सेफ स्कोर तर आता आपण बघूया। तर फिमेल कट ऑफ बहुतेक कॅटेगरीमध्ये खूप जास्त आपल्याला बघायला मिळतोय। तर ॲग्रिकल्चर सर्व्हिस मेन्समध्ये कॉम्पिटिशन आपल्याला भरपूर वाढलेलं बघायला मिळत आहे। आगामी काळात कृषी सेवाची जी मुख्य परीक्षा घेतल्या जातील तर त्यासाठी आपण सेफ स्कोर बघूया। तर ओपनसाठी 290 प्लस हा कट ऑफ असेल, OBC आणि SCBC साठी 240 प्लस असा कट ऑफ असेल आणि SC साठी 230 प्लस पण कट ऑफ असेल आणि ST साठी 190 प्लस पण असा हा कट ऑफ असेल। आणि जर तुम्हाला MPSC, ॲग्रिकल्चर सर्व्हिस, कट ऑफ ॲनालिसिस आणि नवीन स्ट्रॅटेजीचे व्हिडिओ पाहिजे असतील आणि बेसिक क्लिअर करायचा असेल तर आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब करा। आणि जर तुम्ही कुठल्या गव्हर्नमेंट एक्झामची तयारी करत असाल तर कमेंटमध्ये नक्कीच कळवा की तुम्ही कुठल्या गव्हर्नमेंट एक्झामची तयारी करत आहे। तर अशाच नवीन व्हिडिओसाठी आणि अपडेटसाठी आपल्या या YouTube ॲग्रोमाइंड चॅनेलला सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।